गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे माझ्या बहिणीची एंगेजमेंट, म्हणजे श्रुतिका दीदीची एंगेजमेंट. तर आम्ही एकदम रेडी झालो आणि चाललो एंगेजमेंटला. मी खूप दिवसानंतर ब्लॉगिंग करत आहे, ते पण मराठीमध्ये. तर कशी दिसते कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा मेकअप केला आहे मनाली मेकअप आर्टिस्टनी. मी तिचा इंस्टाग्राम पेजचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. आणि ही बघा माझी मॉम सिंगारमध्ये चाललो आहे. माझा भाऊ ड्राईव्ह करतो आहे, डॅड पुढे बसले आहेत, मी त्यांनाही शो करते. हा बघा माझा भाऊ ड्राईव्ह करतो आणि हे बघा माझे पप्पा. तर आता आम्ही चाललो आहे, थोडंसं ट्रॅफिक आहे. आणि गावदेवी समाज मंदिर म्हणून एक हॉल आहे जुईनगरला, तिथे आहे एंगेजमेंट. आमच्या घरापासून खूप जवळ आहे. तर एक करून मी सगळ्यांना भेटवून देईन तुम्हाला ब्लॉगमध्ये, आणि माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शनही करून देईन. तर लेट्स गो. हाय गाईज, तर आता आम्ही एंगेजमेंटच्या वेन्यूवर पोहोचलेलो आहोत. तर आम्ही एक एक करून तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. से हाय. ही आहे खुशी, आहे खुश. आणि आज श्रुतिका दीदीची एंगेजमेंट आहे, तर तुम्ही तिला काय बोलणार? हॅपी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ही आहे रिक्षा, ही सेजल. से हाय. आणि मयूर दीदी. आणि ही प्रांजल. तर आणि ही भाग्यश्री दीदी. तर आता सगळी फॅमिली इथे जमा झालेली आहे आणि आम्ही वेट करतोय. ग्रूम आणि ब्राईड येणार आणि मग एंगेजमेंट होणार. तर वेट करतोय. मी तुम्हाला पूर्ण फंक्शन शो करेन. आणि अजून आमची फॅमिली अजून आलेली नाही, आम्ही वेट. तर या आमच्या एकदम सुंदर रेडी होऊन बहिणी बसलेल्या आहेत. ती मोहिनी वहिनी आणि सोनाली आणि एकदम ब्युटिफुल दिसत आहे. थँक्यू. से हाय. हाय. हाय गाईज, तर आम्ही आता इथे बसलेलो आहोत आणि नवरी आलेली आहे आणि एंगेजमेंट सेरेमनी सुरू झालेली आहे. तर सगळ्या करवल्या बसल्या तिकडे एकदम मस्तपैकी आणि नवऱ्यांच्या करवल्याला जागाची आलेली. तर तुम्हाला मी त्या नवरी दाखवते. ही आमच्या घरातली छोटी बेबी. हाय गाईज, तर आता आपल्या ग्रूमची एंट्री होत आहे, मी तुम्हाला ते दाखवते. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या. आपण बघू शकता की बुर्ग लपून आम्ही बिना चपलेचे चालत आहोत, फक्त मी. तर आमच्या करवल्यानं लागली आहे भूक आणि हे लोक इथे आले पाणीपुरी. तर आता आम्ही परत चाललो आहे एंगेजमेंट व्हेन्यूवर. आणि ग्रूमचे शूज लपून झालेले आहेत. तर आता चाललो आहे आम्ही. आणि एंगेजमेंट रिंग सेरेमनी पण झाली, आता जेवण करायला जायचं आहे. चला. तर आम्ही इथे आता परत मंडपमध्ये आलेलो आहोत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, एंगेजमेंट सेरेमनी झालेली आहे आणि ब्राईड सर्वांना पेढे वाटत आहे. साखरपुडा झाल्यावरती पेढे, बताशे आणि साखर सर्वांना डिस्ट्रीब्यूट करतात. तर ब्राईड आली की मी तुम्हाला तिला नक्की भेटवेन, जर तिच्याकडे टाईम असेल तर. बाकी ते आता सगळे लेडीज बसलेले आहेत. काही जण डिनरला सुद्धा गेले आहेत, खाली डिनरची अरेंजमेंट आहे. आणि हे बघा सगळे लेडीज इथे बसलेले आहेत. आमच्या या दोन बहिणी इथे गॉसिप करत आहेत. तरी माझ्या आत्याची मुलगी आहे. ते बघा, आता आम्ही केक कापू मस्तपैकी. सुरी पण भेटली नाही. हां सॉरी, सुरी पण भेटली, पण आता आम्ही कापू. हे बघा आमची सुरी. आमच्या ब्राईडला ग्रूमने गिफ्ट म्हणून आयफोन दिला, आयफोन 14 आय थिंक. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू ब्राईड अँड ग्रूम. त्यांचं लग्न आहे 23 फेब्रुवारीला.
आणि मग नंतर जे पण फेस्टिव्हिटीज होतील, संगीत, हळदी, भीती, लग्न, वेडिंग सगळं मी शूट करेन ब्लॉगमध्ये. अग्री वेडिंग असेल, अग्री टाईपचे जे पण फंक्शन्स असतील मी ट्राय करेन ॲड करायला, जे तुम्ही बघू शकाल. आणि थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स पण ॲड करेन. दिवसानंतर ब्लॉग करते, चांगलं वाटते. आता वाजले ऑलमोस्ट 10. मम्मी पप्पा जेवायला गेले तर आम्ही जेवून बसलो आहे. आता मेन काम आमचं होणार, आम्ही जे शूज नवऱ्याची चोरी केले आहेत त्याचे आम्हाला आता तुमची बुटांच्या वरची प्राइस पाहिजे. 5,000 पाहिजे. 5,000 कशासाठी पाहिजे? 10,000 आयफोन घ्यायला 5,000 डाऊन पेमेंट. सक्सेस नंतर कसं वाटतंय तुम्हाला? ग्रेट सक्सेस. तर तुम्ही आता बघू शकता नवरा निघालेला आहे. फक्त मला बँडचा आवाज येतोय आणि इथं आमची नवरीकडची मंडळी सगळी उभी आहे. तुम्ही बघू शकता माझी मम्मी, माझा भाऊ, माझी